म्हातारपण आलं हे कशावरून कळेल? आपले गुडघे दुखायला लागतात की आपल्याला वाटतं की आता आपण म्हातारे व्हायला लागलो है ना. मग काय करायचं आपल्याला गुडघे दुखीसाठी ते आज आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. आपली जी पायाची स्थिती आहे ती अशी नमस्कार स्थितीमध्ये ठेवलेली आहे. आणि आता ह्याला असं उचलून जशी आपण टाळी वाजवतो त्या पद्धतीने 20 ते 25 वेळा आपल्याला ही अशी टाळी वाजवायची आहे. बघा याच्यामुळे दुसरे पण फायदे आहे. गुडघेदुखीत आपले राहणारच आहे. आपल्या ज्या काफ आहे तिथे पण खूप चांगलं प्रेशर येते. ब्लड सर्क्युलेशन काफ खूप चांगलं होते. पायांवर पण खालच्या तळपायांना पण खूप चांगला त्याचा परिणाम होतो. थाईवर पण मांड्यांवर पण त्याचा खूप चांगला परिणाम होतो. म्हणजे टोटल आपले पायापासून तर कमरेपर्यंत सर्व स्नायू त्याच्यामध्ये मजबूत तर होतातच. आणि गुडघेदुखी पण ते कमीशे करण्यास त्याला मदत करणारं हे आसन आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण हे करू शकतो. आधी याचा आपण प्रयत्न करायचा आहे. रोज कमीत कमी आपल्याला 25 वेळेस असं पुन्हा असं थांबलो पुन्हा 20-25 वेळेस जेवढं आपल्याला शक्य आहे आपली क्षमता आहे तेवढ्या वेळ आपल्याला करायचं आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल शेअर करायचं, लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं. दुसऱ्यांना स्वास्थ्य द्यायचं म्हणजे परमेश्वर आपल्याला पण स्वास्थ्य देणार. दुसऱ्यांचंही भलं करायचं. त्याच्यामुळे व्हिडिओ पाठवा, लाईक करा, शेअर करा आणि पुढे पाठवायचं. ओम धन्यवाद.